नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला रोजच्या उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. पावसाळ्यामध्ये शेंगदाण्याला बुरशी लागू नये म्हणून ते फ्रीजरला ठेवावे. पण ज्यांच्याकडे फ्रीजर नाही त्यांच्यासाठी ही खास टिप. तर पावसाळ्यामध्ये शेंगदाण्याला बुरशी येऊ नये म्हणून ते हलकेसे भाजून डब्यात किंवा एखाद्या भरणीमध्ये भरून डब्बा पॅक करून ठेवावे. तर पावसाळ्यामध्ये आपले शेंगदाणे व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 2. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. तर पावसाळ्यामध्ये ओलसरपणामुळे व हवेतील दमट वातावरणामुळे कुमट वास आपल्या घरामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये येत असतो. त्यासाठी एक मोठं भांडं घ्यावं व त्यात थंड पाणी ओतून ठेवावं व त्यात कापूर 4 ते 6 वड्या टाकून ठेवाव्या किंवा त्यात आपल्या घरच्या बागेतील ताजी फुले पण एखाद्या बाउलमध्ये तुम्ही ठेवू शकता. यामुळे पण आपल्या घरामध्ये कुमट वास अजिबात येणार नाही व आपल्याला यामुळे जास्त प्रसन्न असे वाटते. लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 3. पावसाळ्यामध्ये लाकडी वस्तूंना बुरशी लागू नये यासाठी लाकडी वस्तू ह्या नेहमी कोरड्या जागीच ठेवाव्या व त्याला तेल लावून ठेवावे. यामुळे लाकडी वस्तूंना बुरशी लागत नाही. तर पावसाळ्यामध्ये लाकडी वस्तू व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही खबरदारी तर नक्की घ्या. टिप नंबर 4. पावसाळ्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, बेसन पीठ याला बुरशी लागू नये किंवा पिठाला जाळी लागू नये यासाठी या पिठामध्ये तमालपत्र 2 ते 3 टाकून ठेवावी. यामुळे पिठाला जाळी किंवा बुरशी पावसाळ्यामध्ये अजिबात लागत नाही. तर तुमच्या घरातील साठवणीचे पीठ व्यवस्थित राहण्यासाठी ही टिप फॉलो करा. टिप नंबर 5. पावसाळ्याच्या दिवसात घरात जास्त प्रमाणात जर डास येत असतील तर तव्यावर थोडी कॉफी पावडर गरम करून त्याचा धूर करा. यामुळे आपल्या घरामध्ये डास अजिबात येणार नाहीत. टिप नंबर 6. पावसाळ्यामध्ये आपल्या जेवणामध्ये सुंठ, बडीशोप याचा वापर करावा. यामुळे अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. तर पावसाळ्यामध्ये निरोगी शरीर राहण्यासाठी ही टिप ट्राय करा. अत्यंत खास टिप नंबर 7. नाकातून पाणी वाहण्याचा त्रास होत असेल तर रुमालात निलगिरीचे तेल टाकून त्याचा वास घ्यावा. यामुळे आराम मिळतो. तर तुम्हाला पण ही समस्या असेल तर ही टिप तुम्ही ट्राय करू शकता. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 8. कोणतेही अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नका. यामुळे अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. अत्यंत खास टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 9. पावसाळ्याच्या दिवसात काळीपिटी सादळतात किंवा दमट होतात. यासाठी काळीपिटीमध्ये तांदळाचे 7 ते 8 दाणे टाकून ठेवावेत. यामुळे काळीपिटी पावसाळ्यामध्ये अजिबात सादळत नाहीत किंवा दमट होत नाहीत. टिप नंबर 10. नॉनस्टिक पॅनमध्ये जेवण बनवताना त्यात स्टीलचा चमचा वापरू नये. यामुळे पॅनचं कोटिंग निघून आपल्या जेवणामध्ये जाऊ शकते व ते आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. अत्यंत महत्त्वाची टिप तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. टिप नंबर 11. पावसाळ्याच्या दिवसात घरात जास्त चिलटं येत असतील किंवा येतात. यासाठी घरात कुठे पाणी साचलं असेल तर किंवा ओलसर जागा असेल तिथे ती जागा लगेच कोरडी करा. तसेच फरशी पुसल्यानंतरचं जे पाणी असतं ते पाणी लगेच बाहेर फेकावे. साधी सोपी पण अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 12. छोटी वेलची खाल्ल्याने व्यक्तीचा मणका कमजोर अजिबात होत नाही. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत खास टिप नंबर 13. उडीद पापडाच्या डब्यात मेथीचे दाणे टाका. यामुळे पापडाला पावसाळ्यामध्ये बुरशी लागत नाही किंवा पापड खराब होत नाहीत. निरोगी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 14. ज्वारीची भाकरी करताना 1 चमचा एरंडेल तेल त्यामध्ये घालावे. यामुळे मूत्रविकार संबंधी समस्या दूर होतात. तर तुम्हाला पण
काही मूत्रविकाराच्या समस्या असतील तर ही टीप ट्राय करा. टीप नंबर 15. पर्स किंवा बॅगची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा, ती सहज उघडते. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी अत्यंत खास टीप नंबर 16. सतत खोकला असल्यास किंवा येत असेल तर 2 काळी मिरी दाताखाली चावून त्याचा रस गिळावा. यामुळे काही वेळातच खोकला गायब होईल. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर 17. फिट आल्यास कांद्याचं दर्प हुंगायला द्यावा. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 18. जिऱ्याची पूड लोण्याबरोबर खाल्ल्यास बाळंतणीला दूध वाढते. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 19. जास्त पाणी प्यायल्याने बुद्धी शार्प होते आणि राग शांत होतो. प्रत्येकाच्याच लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत खास टीप नंबर 20. लठ्ठपणा वाढत असेल तर आणि पोट बाहेर आले असेल तर नाभीमध्ये तेल लावा किंवा सोडा. यामुळे तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. तर तुम्हाला पण वजन कमी करायचे असेल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 21. मच्छीसोबत दही खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 22. थायरॉईडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं. तर तुम्हाला पण थायरॉईडची समस्या असेल तर ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 23. शिंक दाबल्यास आघात कवटीपासून मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. टीप नंबर 24. कच्चे गाजर चावून खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात. तर सुंदर चेहऱ्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा. टीप नंबर 25. डाळिंब खाल्ल्याने पोटातील कृमी व किडे मरतात आणि आपले शरीराची रक्तशुद्धी होते. लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 26. शिळी चपाती खाल्ल्याने शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर तुम्हाला पण शुगरचा त्रास असेल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 27. वात कमी करण्यासाठी सब्जा खूप उपयोगी आहे. अत्यंत खास टीप नंबर 28. थंड दुधात शिळी चपाती खाल्ल्याने रक्तदाब सुरळीत राहतो. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 29. संध्याकाळी चुकूनही झाडून काढू नये. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. टीप नंबर 30. कफ झाला असेल तर गरम पाणी प्यावे. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.